ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता मधुभाऊ सुभेदारांचं घर सोडून आता आपल्या आश्रमाच्या दिशेने चालले, कारण आश्रमाचा ताबा परत मिळालाय. पण निघताना मधुभाऊंनी केलेला खुलासा जबरदस्त आहे. मधुभाऊंनी जो काही खुलासा केलाय त्या खुलास्यावरून आता इकडे खोटारड्या तन्वीचं सत्य, तर आता सायलीच्या तन्वी असण्यावरती उठलेलं प्रश्नचिन्ह हे एका फोटोने मधुभाऊंनी कसं दूर केलंय, निघताना मधुभाऊंनी सायलीला कसा न्याय दिलाय पाहू. आता घरामध्ये सगळं वातावरण अस्वस्थ असतं. सायली सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असते. सायली सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच या सगळ्यामध्ये आता अश्विन पूर्णपणे कोलमडलेला असतो. कोलमडलेल्या अश्विनला या सगळ्यामध्ये आता खूप सावरणं महत्त्वाचं असतं आणि अर्जुन त्याला सांगत असतो, अश्विन, म्हणूनच मी तुला सांगत होतो की या सगळ्यामधून बाहेर पड. बाहेर पडल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो, दादा, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, तुला समजतंय का, तू किती गोष्टींना आत्तापर्यंत करत होतास. तुला खूप या सगळ्या गोष्टींना समजून घ्यायला पाहिजे होतं. तिच्या आंधळ्या प्रेमामध्ये तू पूर्णपणे आता वेडा झाला होतास. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे अश्विन म्हणतो, पण अजूनही मला एकदा तिची भेट घ्यायची आहे. का माझी अशी फसवणूक केली मला विचारायचं आहे. असं म्हटल्यावरती आता अर्जुन म्हणतो, मी तुझी एकदा नक्कीच भेट घडवून देईन, पण या खोटारड्या तिच्या नादी तू लागू नकोस किंवा या सगळ्यामध्ये तू आता पूर्णपणे अडकू नको, असं आता म्हणायला लागतं. त्यानंतर मग हे सगळं होत असतं. इकडे सायलीला झोप येत नसते. सायली विचार करत असते, प्रतिमात्याची काय अवस्था असेल. प्रतिमात्यांना जाऊन भेटलं पाहिजे. आणि तिच्या स्वप्नामध्ये सुद्धा आता प्रतिमा येते. प्रतिमा तिच्या स्वप्नात येते आणि त्याच वेळेला मग आता प्रतिमा तिला सांगायला लागते, सायली, सायली. आता सायली विचार करते, काही झालं तरी मला प्रतिमात्यांची भेट घेतली पाहिजे. आणि ती या सगळ्यामध्ये आता अर्ध्या रात्री झोपेतून उठते. झोपेतून उठल्यावरती सायलीची ही अवस्था बघून अर्जुन म्हणतो, काय झालं. यावरती सायली म्हणते, मला या सगळ्यामध्ये आता खूपच त्रास होत आहे, कारण मला असं वाटते की प्रतिमा त्या आता या सगळं कसं सावरू शकतील. त्या खूप मोठ्या अडचणीत अडकलेल्या आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, तू काळजी करू नकोस. मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये आता तुला प्रतिमात्यांची काळजी वाटते, पण आपण एक काम करूया, प्रतिमात्याला आपण उद्या जाऊन भेटूया, कारण तिला हे सगळं ज्या वेळेला समजणार आहे त्यावेळेला तिला त्रास होणार हे नक्की. असं म्हणत तो तिला समजावतो. आणि त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली दुसऱ्या दिवशी प्रतिमाला भेटायला निघतात. प्रतिमाची अवस्था खूपच बिकट असते. प्रतिमाला ज्या वेळेला ही गोष्ट समजते आणि त्यावेळेला प्रतिमाने अंथरूण धरलेलं असतं. का खोटं बोलली तन्वी आपल्यासोबत, तन्वी आपल्याशी असं कसं वागू शकते, मला खरंच काही कळत नाहीये, असं ती म्हणत असते. पण त्याच वेळेला मग आता इकडे सुमन सांगते, हो वहिनी, मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये की नक्की काय चाललंय म्हणून. मला तर या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच विचित्र वाटतंय. त्यावरती प्रतिमा सांगते, मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय, पण तरी सुद्धा. रविराज सांगायला लागतात, हे बघ प्रतिमा, तू काही काळजी करू नकोस. मी एकदा ना मधुभाऊंना जाऊन भेटतो. मी मधुभाऊंना भेटतो, कारण ना आपण मधुभाऊंना सांगूया, मधुभाऊंशी बोलूया, आणि काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंशी भेट घेऊया. त्यांना सांगूया की तुम्ही जर का या सगळ्यामध्ये आता हे मागे घेतलं तर कदाचित आपल्या तन्वीची शिक्षा कमी होईल. यावरती प्रतिमा म्हणते, काही गरज नाहीये मधुभाऊंची भेट घ्यायची, पण माफी मागायला. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची शिक्षा कमी करून घेण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. मधुभाऊंची माफी मागूया, कारण आपल्या मुलीने त्यांच्यासमोर खूप मोठा आता द्विधा मनस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्यामध्ये त्यांची माफी मागायला जाऊया. असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा आणि आता इकडे रविराज तिची माफी मागण्यासाठी, त्यांची माफी मागण्यासाठी आता इकडे यायला निघतात. त्याच वेळेला आता मात्र मधुभाऊ सांगत अर्जुनला, मला काय वाटतं माहितीये का, आता ह्या प्रियाने जर का म्हणजे जेलमध्ये गेलेली आहे, तर माझ्या मनाची एक शहानिशा करायची आहे. तिच्या सामानात जो साऊबाळाचा फोटो आहे तो फोटो मला पाहिजे आहे. मला त्या प्रियाकडे साऊबाळाचं कोणतंही सामान नको आहे. मला या सगळ्यामध्ये आता प्रियाला कोणत्याही प्रकारे म्हणजे साऊबाळाला त्रास देऊ द्यायचा नाहीये. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, मी सगळं सामान जे काही सायलीचं आहे ना
ते नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन अश्विनला अश्विन म्हणजे ते जे काही प्रियाचं सामान आहे ते मधुभाऊंना एकदा पाहू दे. यावरती अश्विन म्हणतो, आता मधुभाऊंना या सगळ्यामध्ये काय पाहायचं आहे? यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतं अर्जुन, की "हे बघ, काहीही असेल, पण तुझ्या संमतीशिवाय कोणत्याही सामानाला हात लावण्याची परवानगी कुणालाही मिळणार नाही." असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो, "ठीक आहे, जा तू रूममध्ये. एक फक्त हे बंद करून ती गेलेली आहे. ते बंद केलेलं तुला उघडायला जमलं तर बघ त्याच्यामध्ये काय आहे ते." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन इकडे सामान सगळं उघडण्यासाठी त्याच वेळेला अर्जुनला तिथे आता ते गाठोडं सापडतं. अर्जुनला गाठोडं सापडतं ज्याची मधुभाऊंना शोध असतो. ॲक्च्युली मधुभाऊंना त्या गाठोड्याबद्दल माहीत नसतं, पण सायलीचे जे फोटो आता इकडे प्रियाकडे आहेत ते फोटो मला माझे परत हवेत, असं आता मधुभाऊ म्हणत असतात. ज्या वेळेला हे सगळं मधुभाऊ सांगत असतात त्याच वेळेला मग आता इकडे लगेचच आता अर्जुन ते गाठोडं काढतो. ते गाठोडं काढतो आणि तो विचार करतो, काय आहे हे सगळं? म्हणजे आता याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंपर्यंत हे गाठोडं पोचवायला पाहिजे. तर हे तर गाठोडं तन्वीचं आहे. असं म्हणत तो ते गाठोडं घेतो आणि मधुभाऊंकडे द्यायला येतो. तोपर्यंत रविराज आणि प्रतिमा हे मधुभाऊंकडे आलेले असतात. रविराज म्हणतात, मधुभाऊ, आम्हाला खरं तर पहिले तुमची माफी मागायची आहे. तुमची माफी मागून आम्ही या सगळ्यामध्ये आता स्वतःला खरंच म्हणजे थोड्याफार प्रमाणात तरी माफ करू शकू. आज आमच्या मुलीच्या एका साक्षीमुळे तिने असं का केलंय मला माहित नाहीये. ती हे का करत होती? कुणाच्या दबावाखाली आली होती? मला माहित नाहीये. पण या सगळ्यामध्ये तिने जे काही केलंय ना, ते अक्षम्य गुन्हा आहे. यावरती प्रतिमा म्हणते, खरंच आहे. मला या सगळ्यामध्ये आता खूपच वाईट वाटत आहे, की हे सगळं जे काही घडत आहे ना, त्यामुळे मधुभाऊ तुम्हाला इतका त्रास झालेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात, तुम्हाला सांगू का? तर ही प्रिया मुळातच तुमची मुलगी आहे किंवा नाही या गोष्टीवरती मला पहिल्यापासून शंकाच होती. आत्ता तर तुम्हाला सुद्धा विचार पडला असेल, की काय आहे? कारण आश्रमात असताना सुद्धा तिच्या ह्या वागणुकी होत्या ना, मी कोणत्याही परिस्थितीत खोटं बोलत नाहीये, पण ती आश्रमात असताना सुद्धा अशीच होती आणि आश्रमात सुद्धा ती आता अशीच नाटकं करायची आणि त्यामुळे त्यामुळे आता आम्हाला प्रत्येकाला त्रास व्हायचा. साऊबाळावरती तिचा राग तर पहिल्यापासूनच होता. पहिल्यापासून ती या सगळ्यामध्ये आता साऊबाळाला त्रास द्यायचा प्रयत्न करायची, तिच्यावरती कुरघोडी करायची आणि हे सगळं करत असताना दरवेळेला तिला समजावून सांगितलं तरी तिला समजायचं नाही. मलाच कळत नव्हतं की हिच्यासोबत कसं वागावं किंवा हिला कशा पद्धतीने हँडल करावं. पण हे सगळं होत असताना आता आम्ही तिला सोडून दिलं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण आज जे काही समोर आले ते तितकंच खरं आहे, जितक्या या सगळ्यामध्ये आता म्हणजे माझी साऊबाळ ही माझी मुलगी आहे हे सत्य खरं आहे. पण तरी सुद्धा मला अजूनही असं वाटतं तुम्ही दोघांनी एक जुन्या गोष्टींची शहानिशा करून घ्यावी. यावरती प्रतिमा म्हणते, तुम्हाला काय म्हणायचंय मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, मी याआधी साऊबाळाला सुद्धा म्हटलोय, की कोणत्याही याच्यामध्ये ती रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी वाटत नाही. त्यांचे गुणच तिच्या अंगात नाहीयेत. यावरती आता इकडे हे सगळं बोलणं चालू असताना रविराज म्हणतात, मधुभाऊ, ते सगळं मी चेक केलेलं आहे. मला फक्त माफी मागायची होती आणि अजून एक सांगायचं होतं, की या सगळ्यामध्ये तुम्ही निर्दोष सुटलेले आहात. माझ्या मुलीमुळे जरी तुम्हाला त्रास झाला असला, तरी तुम्ही जर का तिला आता कोर्टामध्ये सोडवण्यात तिची शिक्षा माफ करण्यासाठी जर का मला मदत केलीत किंवा तुम्ही एक स्टेटमेंट दिलत, की मला प्रिया मधुकर म्हणजे तन्वी किल्लेदार हिच्यावरती राग नाहीये, तर कदाचित या सगळ्यामध्ये माझ्या मुलीची शिक्षा कमी होऊ शकेल. तुम्ही प्लीज मदत करू शकाल का? असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सीनियर, काय बोलतोयस तू? तन्वीने किती मोठा गुन्हा केलाय. म्हणजे या सगळ्यामध्ये आता तिने तिने मधुभाऊंना किती प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केलाय हे आपण सगळं पाहिलेलं आहे. आणि तरी सुद्धा जर का आपण या सगळ्यामध्ये तिला आता असं म्हणायचं, तर ही गोष्ट कितपत योग्य आहे तेच मला कळत नाहीये. या सगळ्यामध्ये आता मला नाही वाटत की आपण तिची साथ द्यायला पाहिजे आहे. आणि त्यानंतर आता इकडे रविराज म्हणतात, हे बघ, माझं ना बापाचं हे आहे. आणि असं म्हटल्यावरती आता इकडे ते म्हणतात, की मधुभाऊंनी जर का
म्हणजे तिच्या बाजूने हे केलं तर लवकरात लवकर आपल्याला तिला सोडवता येईल. असं म्हटल्यावरती अर्जुनला ही गोष्ट पटत नसते. त्याच वेळेला अर्जुन आता सांगायला लागतो, मधुभाऊ मी ना तुम्ही जे म्हटला होता ते हे घेऊन आलोय, मला हे गाठोडं त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो, हे बघ अश्विन, मला हे गाठोडं सापडलेलं आहे. जर तुला काही हे नसेल तर हे गाठोडं मधुभाऊंच्या हवाली करू का? यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते गाठोडं. त्यावरती आता इकडे रविराज सुद्धा ते गाठोडं बघतात आणि रविराज म्हणायला लागतात, हे गाठोडं तर आता आश्रमामध्ये ज्या वेळेला मधुभाऊ म्हणजे इकडे या मुलांना सांभाळायचे त्यावेळेचं गाठोडं आहे आणि हे गाठोडं तुमच्याकडे कसं काय आलं? यावरती मग आता अर्जुन सांगतो, मधुभाऊंनी त्यावेळेला तन्वीच्या रूम मध्ये गेले होते. त्यावेळेला त्या रूम मध्ये मधुभाऊंना अशा काही गोष्टी सापडल्या ज्या गोष्टी मधुभाऊंना सस्पिशियस वाटल्या, त्यांना त्या हव्या होत्या. म्हणून आता मी अश्विनची परवानगी घेऊन हे गाठोडं काढलंय. अश्विन म्हणतो, मला काही याच्याशी देणं घेणं नाहीये, पण तुम्ही रविराजांना विचारा, आता त्यांच्या मुलीचं गाठोडं आहे. त्यावरती मग आता जे ते गाठोडं मधुभाऊ गाठोडं घेतात आणि ते गाठोडं खोलल्यावरती मधुभाऊ जो खुलासा करतात त्याने सगळेजण हादरतात. मधुभाऊ म्हणतात, याच्यामध्ये साऊबाळाचा फोटो आहे. यावरती मग आता लगेचच रविराज म्हणतात, काय म्हणताय? हा तर आमच्या तन्वीचा फोटो आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकत यावरती मग आता रविराज म्हणायला लागतात, मला काय वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मधुभाऊ म्हणतात, माझा गैरसमज होणं शक्य नाहीये. रविराज, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आमच्या आश्रमामध्ये आलेल्या प्रत्येक मुलाचं आता आम्ही हे करत असतो. म्हणजे प्रत्येक मुलाची जी काही खुणा आहेत ना, त्या खुणा जपून ठेवतो, फोटो काढतो. हा फोटो साऊबाळाचा आहे. पूर्णाजी म्हणते, मधुभाऊ काय बोलताय? हा फोटो छोट्या तन्वीचा आहे आमच्या. यावरती मग आता अश्विन म्हणतो, मधुभाऊ तुमची काहीतरी गल्लत होते. सायली म्हणते, हो मधुभाऊ तुमची गल्लत होते, हा फोटो तन्वीचा. त्यावरती मग आता इकडे शांतपणाने घेत प्रतिमा सांगायला लागते, मधुभाऊ एक मिनिट, तुम्ही मला सांगा तुम्ही हे कशाच्या बेसवरती म्हणत आहात? असं म्हटल्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, प्रतिमा त्या अहो म्हणजे मी ज्या वेळेला आश्रमामध्ये आमच्या मुलांना असं गोळा करतो ना किंवा घेतो ना त्यावेळेला त्यांचं प्रत्येकाचं गाठोडं आहे. म्हणजे ही तर आता खूप आधीची पिढी आहे, म्हणजे आधीची मुलं आहेत. आता जे मुलं येतात ना त्या मुलांचं सुद्धा प्रत्येकाचं गाठोडं असतं. यावरती प्रतिमा म्हणते, ते बरोबर आहे मधुभाऊ, पण तुम्ही हे कशावरून म्हणताय की हा फोटो सायलीचा आहे? त्याला काही पुरावा? यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, हो पुरावा तर या गाठोड्यातच लपलाय. त्यावरती मग आता रविराज म्हणायला लागतात, कसला गाठोडं, कसला पुरावा, तुम्ही काय बोलताय? यावरती मधुभाऊ म्हणतात, ज्या वेळेला देवळाच्या बाजूला ऍक्सिडेंट झाला होता ना त्यावेळेला छोटी साऊबाळ माझी रडत रडत आली होती आणि तिच्या हातामध्ये ही आता हा फ्रॉक जो तिने घातलेला होता तो त्यावेळेचा फ्रॉक होता. त्याचबरोबर तिच्या हातात एक डॉल होती, ती सुद्धा यावेळेचीच होती. असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज सांगायला लागतात, हो ते आमच्या तन्वीचंच होतं, ते सायलीच्या हातात कसं येईल? त्यावरती मधुभाऊ म्हणतात, मला ते काही माहित नाहीये. म्हणजे काय नक्की तुमचं चाललंय ते मला माहित नाहीये, पण हे असंच आहे. प्रतिमा म्हणते, तुमच्याकडे काही पुरावा आहे का की मधुभाऊ हा फोटो सायलीचा आहे? मधुभाऊ म्हणतात, हो तेच मी याच्या मागे तर लिहिलेलं आहे ना. यावरती मग आता मधुभाऊ सांगायला लागतात, तुम्ही जर का त्याच वेळेला हा फोटो नीट बघितला असता तर कदाचित तुम्हाला कळालं असतं. असं म्हणत मधुभाऊ फोटो उलटा करतात. ज्या वेळेला फोटो मधुभाऊ उलटा करतात त्यावेळेला जबरदस्त पुढचा खुलासा होतो. मधुभाऊंनी फोटो उलटा केल्यावरती लगेचच आता इकडे त्या फोटोच्या मागे लिहिलेलं असतं, सायली मधुकर. झालं, सगळा खुलासा समोर आलेला असतो. मधुभाऊ म्हणतात, हेच तर सत्य आहे. सायली मधुकर म्हणजे हे साऊबाळाचा फोटो आणि प्रियाचा फोटो सुद्धा तुम्ही आश्रमाचा जर का हे काढलात ना रेकॉर्ड, तर त्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला प्रियाचा सुद्धा आता फोटो दिसेल. प्रियाच्या फोटोनुसार ती आता प्रिया मधुकर असा फोटो आहे. असं म्हटल्यावरती एक एक करत मधुभाऊ खुलासा केल्यावरती खूप मोठं सत्य उलगडलेलं असतं आणि खूप मोठं सत्य उलगडल्यावरती मग मात्र आता सगळेच जण हादरतात. काय घडतंय काय घडत नाहीये कुणालाच काही कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी जो काही खुलासा केलाय
तो खुलासा सुद्धा जबरदस्त असतो. पूर्णाजी आता हादरते, रडायला लागते. त्यावरती कल्पना म्हणते, म्हणजे हिने खोटी तन्वी बनून आता आमच्या घरामध्ये एंट्री केली आणि त्यानंतर आम्हाला फसवण्याची कामं केली. यावरती मग आता इकडे अश्विन म्हणायला लागतो, मी तर पूर्णपणे भांबावूनच गेलोय. हे सगळं काय चाललंय किंवा हे सगळं काय होतंय आपल्यासोबत, हे आता मला काही कळत नाहीये, असं म्हणत अश्विन सुद्धा गडबडलेला असतो. गडबडलेला अश्विन या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करायला लागतो, नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा हे सगळं भयंकर आहे. हे भयंकर सत्य मधुभाऊंच्या इथून समजलेलं आहे. आता हे समजल्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर प्रियाचं सुद्धा आता सत्य तुमच्या समोर आणीन. आता मधुभाऊ प्रियाचं सत्य समोर कसं आणणार, सायली तन्वी आहे हे सगळेजण कसं एक्सेप्ट करणार, पाहणं फारच रंजक ठरणार आहे.